मनसेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळे यांच्यातर्फे विरोधकांना एक घटक चाचणी परीक्षेचं एक प्रश्नपत्रिका जी आहे ती विरोधकांसाठी काढलेली आहे. आपल्या समोर ही घटक चाचणीची परीक्षा आहे. एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका काढलेली आहे, ज्याच्यामध्ये 3 दिवसाचा कालावधी जे आहे ते मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक या दोन्ही उमेदवारांना देण्यात आलेला आहे. आणि ही प्रश्न सोडून दाखवा 3 दिवसामध्ये, अशा प्रकारचं आव्हान देखील गजानन काळे यांनी दोन्ही उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, सर काय झालं, का ही वेळ आली की प्रश्नपत्रिका या 2 उमेदवारांसाठी काढावी लागली? हे मुळात अत्यंत सौजन्याने मी ह्या दोनही उमेदवार जे 10-10 वर्ष आमदार होते, मंदाताई म्हात्रे बेलापूर विधानसभेत आमदार होत्या, संदीप नाईक ऐरोली विधानसभेत 10 वर्ष आमदार होते, यांनी या 10 वर्षात काय काम केलं हे यांनी वाशी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी येऊन सांगावं, असं एक आव्हान 3 दिवसापूर्वी केलं होतं. निश्चितपणे मला वाटलं होतं की या लोकशाहीमध्ये हे दिलेले निमंत्रण ते स्वीकारतील आणि नवी मुंबईकर आणि प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी काय केलं हे ते येऊन सांगतील. मात्र ही दोनही मंडळी त्या दिवशी चर्चेला आली नाहीत. हा नवी मुंबईकरांचा अपमान होता. ही बाब समजून घेऊन सुद्धा त्यांच्या प्रचारातल्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत. म्हणून आज ही 50 मार्काची प्रश्नपत्रिका मी त्यांना पाठवत आहे, ज्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले की नाही, आपण सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले, आपण रोजगाराच्या विषयावर काय काम केलं, शिक्षणाच्या विषयावर काय काम केलं, ही अशी 3 दिवसात ही प्रश्नपत्रिका आपण सोडवू शकता. ही प्रश्नपत्रिका मी त्यांना कुरिअर करणार आहे. ही प्रश्नपत्रिका त्यांना मेल करणार आहे आणि सोशल मीडियात सुद्धा मी ही प्रश्नपत्रिका त्यांना पाठवणार आहे. एकूणच या घटक चाचणी परीक्षेत विरोधक पास होतात की नापास होतात, याचे उत्तर देतात की नाही हे 3 दिवसानंतरच कळेल. पण हे जे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एक अनेक प्रकार जे आहेत ते गजानन काळे किंवा मनसेतर्फे विरोधकांना घेरण्यासाठी करण्यात आलेले हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.